नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाच्या कापण्या। सर्वात आधी आपण बाजरीचं पीठ मळून घेऊ। त्यासाठी आपण गुळवणी करून घेणार आहोत। गुळवणीसाठी मी मोठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। 1 वाटी गुळाला आपण 1 वाटी भरून पाणी घालणार आहोत। दोन्हीचे प्रमाण सारखंच घ्यायचंय। बरोबर 1 वाटी आपण पाणी यामध्ये घालून घ्यायचंय। यानंतर आपण गॅस पेटवून पातेलं गॅसवर ठेवून घेऊ। आता आपण पाणी गरम करून यामध्ये गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे। आपल्याला पाक करायचा नाहीये किंवा पाण्याला उकळीही येऊन द्यायची नाहीये। तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत आपण हे वाटण वाटून घेऊ। जायफळ, सुंठ, विलायची आणि बडीशोप याची मी पावडर करून घेतली। पहा आपले व्यवस्थित पाणी गरम झाले आणि गूळही विरघळलेला आहे। आपण आता हे परातीमध्ये पाणी गाळून घ्यायचंय। गाळणीने पाणी गाळल्याने गुळामध्ये जे कचरा असतो तो निघून जातो, म्हणून आपल्याला ही गुळवणी आहे ती गाळणीने गाळून घ्यायचे। आता हे आपल्याला पाणी थंड होऊन द्यायचे। थंड झाल्याशिवाय आपल्याला पुढचं पीठ मळता येणार नाही, त्यामुळे आपण परातीत काढून ते थंड करून घेतलं। आता पाणी थंड झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलंय। म्हणजे अगदी थोडं घालायचंय, गोड पदार्थ आहे म्हणून थोडंसं मीठ घातलंय। अगदी थोडासा मी खाण्याचा सोडा घातलाय। आता हे सगळं आपण व्यवस्थित गुळवणीमध्ये मिक्स करून घेऊ। त्यानंतर मी जी सुंठ, बडीशोप आणि जायफळ, विलायचीची पावडर केली होती ते मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मी 1 वाटी बाजरीचं पीठ घालून घेतले मोजून। त्याच वाटीने अजून 1 वाटी त्यामध्ये बाजरीचं पीठ घालून घेते आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ। आपण हे पीठ टाकून मिक्स करणार आहोत। आपल्याला अजूनही पीठ जर लागलं, आवश्यकता असेल तर आपण वरून थोडंसं पीठ घालून घेणार आहोत। मी तुम्हाला समजून यावं की मी एवढ्या प्रमाणामध्ये किती पीठ वापरलंय, तर पहा मला अजून अर्धी वाटीवरती पीठ लागलेलं आहे। तेव्हा माझा या पद्धतीने घट्ट गोळा तयार झालेला आहे। पहा या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी घट्ट गोळा मळायचा आहे। सैलसर जर मळला तर लाटायला थोडासा त्रास होतो। आता लाटताना आपण पोळपाटावर खसखस घालून घेतली आहे आणि त्यावर आपण एक छोटासा उंडा करून ठेवून घेतलेला आहे। आपण वरच्या बाजूने खसखस घालून घ्यायची आहे। आता हे लाटून घ्यायचं आहे। लाटताना आपल्याला हे जाडसर लाटायचं आहे, पातळनी लाटायचं। आपण जर पातळ लाटला तर कुरकुरीत होतात कापण्या, छान लागतात। कुणाला जर कुरकुरीत आवडत असेल तर त्यांनी पातळ लाटा, आणि कुणाला जर असे नरम खुसखुशीत आवडत असतील त्यांनी थोडंसं जाड लाटलं तरीही चालेल। काहींना कुरकुरीत आवडतात कापण्या, तर कुरकुरीत जर हव्या असतील तर पीठ मळताना थोडंसं तांदळाचं पीठ घातलं की कापण्या अजून कुरकुरीत होतात। मी बाजरी दळतानाच थोडंसं त्यामध्ये तांदूळ वापरते, त्यामुळे मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे। तुम्ही वरून 2 चम्मच तांदळाचं पीठ वापरू शकता। लाटून झाल्याच्या नंतर मी कापण्या कापूनही घेतलेल्या ते या प्रकारे आणि तळायला सोडलेल्या आहेत बघा तेलामध्ये। तेल पूर्णपणे गरम झाल्याच्या नंतर मी ह्या फुल गॅसवर तळलेल्या आहे। आता बारीक गॅसवर तळायची गरज पडत नाही। याच पद्धतीने मी कापण्या तळून घेतलेल्या आहे। मी तुम्हाला कापणी तोडून दाखवते, पहा किती खुसखुशीत झाली आतूनही, आणि काही मी पातळी लाटून घेतल्या त्या कुरकुरीत झालेल्या आहेत छान। बाजरीच्या पिठाच्या कापण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।